नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन पदार्थ म्हणजे लॉलीपॉप शाबूचे करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते। हे चमचे घेतलेले आहेत आईस्क्रीमचे, परत हे भाजलेले शेंगदाणे, हे मीठ आहे, हे थोडं तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ, हे पोहे घेतले कच्चे पोहे, ही शाबू घेतले वाटीवर, आणि बटाटे कच्चे बटाटे घेतले, ही कोथिंबीर आहे, आल्याचा तुकडा आहे, आणि इथं 3-4 मिरे घेतलेले आहेत मी आता, आणि मिरच्या घेतल्यात हिरव्या, जिरे 1 चमचा घेतले, हे वरीचं पीठ भाजून घेतलेलं आहे, आणि ह्या गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या, हे दही घेतले, आणि आता कसं करायचं ते दाखवते मी। तर पहिल्यांदा शाबू आपण भाजून घ्या थोडी, साधारण गरम करून घ्यायची, जास्त भाजायची नाही। हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात। दे तो पण आपण इथे साल काढून घेऊया बटाट्याचे। हे बटाट्याचे मोठ्या फोडी करून घ्या। हे मिक्सरला लावून घ्यायचं आपण। हे गरम झालेले आहे, वाटून काढू दे तोपर्यंत। हे आता शाबू गार झालेले आहे, आपण वाटून ह्यात थोडे पोहे घालून घ्या, कच्चे पोहे आहेत ते, आणि जरा वाटून घ्या। आता ही शाबू आणि पोहे वाटून घेतलेले आहेत आपण, जरा मोठंच वाटलंय, तसंच वाटायचं असतं। हे कच्चा बटाटा घेतलेला आहे, घेतलेलं आहे, मिरच्या पण घ्यायच्यात, आणि हे वाटून घ्यायचं आपण। हे मिरं पण घालून घ्यायचं आहे, हे जिरं पण घालून घ्यायचं, शेंगदाणे पण घालून घ्यायचे, आणि त्यात दही घालायचं, पण दह्यात वाटून घ्यायचं, थोडं मीठ घालून घ्यायचं, हे मिक्सरला लावून घ्या। आपण तेल तापत ठेवूया। हे शाबू आणि पोहे भाजून वाटून घेतलेले आहे, त्यात हे वरीचं पीठ घालूया आपण। वरी पण भाजून घेतलेले आहे पावडर करून, त्यात थोडं मीठ घालून घ्या, आणि हे तीळ पण घालायचे। आता हे आपण वाटून घेतलेलं पेस्ट आहे ती त्यात मिसळायची, त्याच्यातच आपण पीठ मळायचं। कोथिंबीर पण घालून घेऊया आपण, आणि त्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या घालून घ्यायच्या, म्हणजे छान दिसते। असं चांगलं मळून घ्यायचं पिठी। ह्या ते भिजत ठेवूया 10 मिनिटं। आपण झाकून ठेवूया हे, चमच्याला लावून घ्या।
लॉलीपॉप अशा पद्धतीनं करून बघा, छान होते नाश्त्याला, मस्तच लागते चहा बरोबर खायला. हे हिरवी चटणी ह्याची आहे पालकची, कुणाला सॉस बरोबर खायचं असलं सॉस बरोबर खाऊ शकते. मस्त कुरकुरीत छान लागतात तसे लॉलीपॉप. करून बघा नाश्त्याला आणि खाऊन बघा. आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, थँक्यू.